अचानक लागलेल्या आगीत धान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक। शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांचे नुकसान। सिल्लोड तालुक्यातील धावडा शिवारातील घटना। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा शिवारात अचानक रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। ही घटना रविवार रोजी रात्री 11च्या सुमारास घडली। सीताराम विठ्ठल इंगळे व भागवत विठ्ठल इंगळे यांच्या गट क्रमांक 43 मधील वखारीला रात्री 11च्या सुमारास आग लागली। सर्व कुटुंब झोपी असताना ही घटना घडली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र या आगीत घरातील धान्य, खते, शेती अवजारे यांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। घटनेची माहिती नागरिकांना कळताच घटनास्थळी धाव घेत आग विझली। मात्र यात शेतकरी कुटुंबाचे अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। सदरील घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली। नेमकी आग कशामुळे याचे कारण अद्याप स्पष्ट नाही। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।